आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। परभणीचे भूमिपुत्र असणारे व सध्या छत्रपती संभाजीनगर येथे हिमायतबाग येथे सहाय्यक संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर विजय सावंत वय वर्ष 51 यांचे 26 नोव्हेंबर रोजी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले। 27 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विटखेडा वैकुंठधाम येथे अंत्यविधी करण्यात आला। परभणी जिल्ह्यातील शेलू येथील रहिवासी असणारे डॉक्टर विजय सावंत यांचे शालेय शिक्षण शेलू येथे झाले। त्यांच्या परिवाराकडून त्यांना सामाजिक कार्याचा वारसाही मिळाला होता। छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांच्या विचारांना अंगीकृत करून त्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनाला सुरुवात केली। मुळात लहानपणापासूनच हुशार असणारे डॉक्टर विजय सावंत यांनी पुढे परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला। त्यानंतर त्यांच्या अंगी असलेल्या विद्यार्थी दशेतील नेतृत्वाला सुरुवात झाली। शिक्षणासोबतच कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी वेळोवेळी प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करून तो सोडवला। शिक्षण चालू असताना सामाजिक कार्याचा त्यांनी नेहमी पुढाकार असायचा। त्यातच त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा त्यांनी विकास करत मिमिक्री, नृत्य, नाट्य, अभिनय यामध्ये आपले कौशल्य दाखवत महाविद्यालयीन व आंतर महाविद्यालयीन तसे राष्ट्रीय स्तरावर विविध पारितोषिक पटकावली। क्रीडा क्षेत्रातील विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन त्यातही आपल्या अंगी असणाऱ्या प्रतिभेची त्यांनी चुणूक दाखवली। परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीत त्यासोबत विविध आंदोलनात त्यांनी विद्यार्थी दशेमध्येच असताना हिरिरीने सहभाग नोंदवला। शिक्षण, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे त्यांच्या सर्व समाजातील मित्र परिवार मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता। महाराष्ट्रातील आजी माजी कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची संघटना त्यांनी स्थापन केली होती। त्याच्या संस्थापक अध्यक्ष म्हणून ते होते। त्या माध्यमातून विद्यापीठात अंतर्गत असणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला राष्ट्रीय युवक महोत्सवात अनेक वेळा त्यांनी पारितोषिक पटकावून दिले। कृषी पदविका पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातच आपल्या प्रशासकीय सेवेला सुरुवात झाली। प्रशासकीय सेवा बरोबरच त्यांनी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अडीअडचणींवर सोडवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला। विद्यापीठातील कर्मचारी पतसंस्थेचे संचालक म्हणून त्यांची निवड झाली। त्या माध्यमातून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्यांना वेळोवेळी सोडवले। विद्यापीठातील विद्यार्थी प्रिय मित्र त्यासोबतच मित्र परिवारातील लाडके विजय सावंत बॉन्ड म्हणून सर्वांचेच लाडके होते। कुठलाही संकट, कुठलीही अडचण आली तर तात्काळ धावून जात मदत करणारा माणूस हा त्यांची अंगी असणारा गुण होता। गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी वेळोवेळी आर्थिक सहाय्यासोबतच शालेय अभ्यासक्रमासाठी सहकार्य केले। स्पर्धा परीक्षा त्याचे मार्गदर्शन करणे, स्पर्धा परीक्षा संदर्भातील असणारे विविध पुस्तकांची माहिती देणे हा उपक्रम त्यांचा सातत्यपूर्ण चालू राहायचा। उत्कृष्ट निवेदक, उत्कृष्ट वक्ता म्हणून विविध कार्यक्रमांना सजवण्याचे काम त्यांनी वेळोवेळी केले। परभणीत आयोजित केलेल्या विविध क्रीडा, सांस्कृतिक, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेला आयोजन समितीत ते नेहमी सक्रिय असायचे। निडर आणि बेधडक बिनधास्त असणारा त्यांचा स्वभाव, अन्याय अत्याचाराविरुद्ध पेटून उठणारा बंडखोर म्हणून त्यांची परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्राला ओळख होती। महापुरुषांच्या धर्मनिरपेक्ष विचार अंगीकारलेले सावंत यांनी सर्व समाजातील मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात मिळवला होता। प्रत्येक मित्रासोबत नेहमी हसत आणि मिश्किल स्वभावाने त्यांनी हसवत ठेवले। कुठलाही कार्यक्रम त्यांच्या व्यतिरिक्त होणे दुर्मिळच होते, कारण कुठल्याही कार्यक्रमाला रंगत आणण्याचे काम त्यांनी केले। त्यामुळे ते सर्व मित्रपरिवाराचे लाडके म्हणून नेहमीच राहिले। त्यांच्या परिवारात त्यांच्या सहचारिणी यांचे देखील उच्च शिक्षण असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत। त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून त्यांचेही उच्च शिक्षण चालू आहे। शेलू येथे त्यांच्या पश्चात आई, भाऊ तसेच मोठा परिवार आहे। त्यांच्या निधनाची बातमी कळता संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात असणारा त्यांचा मित्र परिवार त्यांना हा धक्का बसला। 27 नोव्हेंबर रोजी अतिशय मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील आलेल्या त्यांच्या मित्र परिवाराने त्यांना श्रद्धांजली दिली। आपण किती दिवस जगतो यापेक्षा कसं जगतो वयाचा हा आदर्श त्यांनी आपल्या जगण्यात दाखवला। यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली।